तर आज आपण बघणार आहोत आपल्या गणिताच्या पुस्तकातला 16वा धडा, तो म्हणजे चौकोन। तर चौकोन म्हणजे तुम्हाला माहित असेलच, चौकोन म्हणजे काय तर 4 बाजू असणारी आकृती, पण ती कशी असायला पाहिजे, बंदिस्त। ठीक आहे, तर बघू आता आपण चौकोन कसा काढायचा। तर ते काय सांगितले पुस्तकामध्ये की 4 नैक रेषीय बिंदू घ्या। तर नैक रेषीय म्हणजे काय तर हे जे आपण 4 बिंदू घेणार आहे ते एका रेषेत नसले पाहिजेत, बरोबर। तर ते असे कुठेही 4 बिंदू घ्यायचे आहेत जे एका रेषेवर आले नाहीत पाहिजेत। मग आता आपण यांना नावे देऊया, ए बी सी आणि डी, बरोबर। हे एका रेषेवर नाही आहेत, मग जेव्हा आपण हे 4 बिंदू जोडतो तेव्हा त्याचा चौकोन तयार होतो। ठीक आहे, चला मग आता आपण पुढे बघूया। तर बघा, हे सगळे जे बिंदू आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे, ए बी सी डीला हे त्याचे शिरोबिंदू आहेत। ठीक आहे, हे ए बी सी डी हे 4 चौकोनाचे शिरोबिंदू आहेत आणि हे जे बाजू आहेत त्याच्या ए बी, बी सी, डी सी आणि ए डी ह्या काय आहेत, त्याच्या बाजू आहेत, बरोबर। त्यानंतर आपण बघूया चौकोनाचे वाचन आणि लेखन। तर चौकोनाचे वाचन कसं करतात, तर बघा इथे तुम्हाला हा चौकोन दिसतोय। तर चौकोनाचे वाचन कसे करतात, एक शिरोबिंदू घ्यायचा कोणताही, आपण जर हा ए शिरोबिंदू घेतला तर याच्यापासून चालू करायचं वाचायला। ते आपण इकडून जाऊ शकतो, ए डी सी बी ए असं जाऊ शकतो किंवा उलटं पण येऊ शकतो, म्हणजे ए बी सी डी तुम्हाला हवं तसं तुम्ही लिहू शकता, ए डी सी बी किंवा ए बी सी डी। ठीक आहे, आता आपण दरवेळी चौकोन चौकोन असं न लिहिता आपण काय करणार आहे, अशी ही खूण काढणार आहे। चौकोनासाठी ही चौकोनाची खूण काढणार आहे आणि त्याच्या पुढे आपण त्याचं नाव लिहिणार आहे, म्हणजेच काय झाला हा चौकोन ए बी सी डी किंवा चौकोन ए डी सी बी। तुम्ही कुठूनही चालू करू शकता, मी ए पासून चालू केलं आहे, तुम्ही सी पासून चालू करू शकता चौकोनाचं नाव। तर बघा तुम्ही असं पण म्हणू शकता, चौकोन सी बी ए डी। ओके, तुम्हाला हवं तसं तुम्ही नाव लिहू शकता, फक्त पुढे आता आपण अशी ही खूण करणार आहे, आपण चौकोन नाही लिहिणार आहे, जसं त्यांनी इथं आपल्याला लिहून दाखवलं आहे। चालेल, चला आता आपण आपला पुढचा पार्ट बघूया। तर बघा आता आपण बघणार आहे चौकोनाच्या लगतच्या बाजू। लगतच्या म्हणजे काय, जवळच्या, बरोबर। आता हा चौकोन ए बी सी डी तुम्हाला दिसतोय, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ही जी बाजू आहे ए बी आणि ही बाजू ए डी ह्या काय आहेत, त्याच्या लगतच्या बाजू, म्हणजे ह्या जवळजवळच्या बाजू आहेत। पण ह्यांना का लगतच्या बाजू म्हणायचं, कारण त्यांच्यामध्ये जो ए आहे तो काय आहे, सामायिक शिरोबिंदू आहे। बघा ह्या बाजूचं नावसुद्धा काय होतं, ए बी, आणि ह्या बाजूचं नाव काय आहे, ए डी, म्हणजे ए जो आहे तो सामायिक शिरोबिंदू आहे, म्हणून या 2 लगतच्या बाजू आहेत। आता यांनी काय सांगितले आपल्याला, लगतच्या बाजूंच्या जोड्या लिहा, म्हणजे कोणत्या कोणत्या बाजू आहेत ह्या लगतच्या ह्या चौकोनामध्ये। तर आपण इथे बघूया कोणत्या आहेत। बघा पहिलं काय येईल तर ए डी आणि ए बी, बरोबर। मग आपण इथे लिहूया ए डी व ए बी। दुसरं कोणता येईल बघा, आता आपण शिरोबिंदू ए घेतला होता सामायिक, आता आपण कुठला घेऊया, बी घेऊया। ठीक आहे, मग जर आपण बी हा सामायिक शिरोबिंदू घेतला तर बाजू कोणती येईल, बी ए आणि बी सी, बरोबर, बी ए आणि बी सी। तिसरं कोणता येईल, हा जर आपण सामायिक घेतला सी, ठीक आहे, तर मग कोणत्या बाजू येतील तर सी बी आणि सी डी। ठीक आहे, तर सी बी आणि सी डी। त्यानंतर आपण जर डी सामायिक शिरोबिंदू घेतला तर कोणत्या सामायिक किंवा लगतच्या बाजू येतील, तर डी वरून चालू होणाऱ्या डी सी आणि डी ए, डी सी आणि डी ए ह्या झाल्या त्याच्या लगतच्या बाजूंच्या जोड्या। तर लक्षात ठेवा, प्रत्येक चौकोनामध्ये या लगतच्या बाजूंच्या 4 जोड्या असतात, कारण 4 शिरोबिंदू असतात चौकोनला, म्हणून काय असणार आहेत तर
4 जोड्या असणार आहेत लगतच्या बाजूंच्या. त्यानंतर पुढे बघा त्यांनी काय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, तर चौकोनाच्या लगतच्या बाजूंमध्ये एकच सामायिक शिरोबिंदू असतो. जसं की आपण आता इथे बघितलं, इथे कोणता सामायिक शिरोबिंदू आहे सध्या? डी. DA आणि DC यांच्यामध्ये D हा एकच सामायिक शिरोबिंदू असतो. ह्या झाल्या लगतच्या बाजू. आता बघा आपण काय करणार आहे, चौकोनाच्या सम्मुख बाजू. सम्मुख म्हणजे काय? समोरासमोरच्या. आणि लगतच्या म्हणजे काय? जवळजवळच्या. आता सम्मुख म्हणजे कुठल्या बघा, तर ही AB आणि ही DC ही जी आहे त्या काय आहेत? सम्मुख बाजू. लक्षात ठेवा, नावावरूनच लक्षात ठेवायचं. सम्मुख म्हणजे समोरासमोरच्या. अजून कुठली जोडी येईल, तर AD आणि BC ह्या दोन काय झाल्या? समोरासमोरच्या बाजू, म्हणजेच काय? सम्मुख बाजू झाल्या. आता ह्या जोड्या किती येणार बघा, तर 2च येणार, कारण ABच्या समोर ही CD, बरोबर. मग आपण इथे जर जोडी लिहिली तर AB आणि DC ही आहे सम्मुख बाजूंची जोडी. आणि दुसरी कुठली येईल, तर AD, ही AD आणि ही BC, बरोबर. म्हणजेच काय? फक्त 2 जोड्या असतात चौकोनामध्ये सम्मुख बाजूंच्या. आणि लगतच्या बाजूंच्या किती जोड्या असतात, तर 4. आणि सम्मुख बाजूंच्या फक्त 2 जोड्या असतात. मग आता पुढे बघा, चौकोनाच्या सम्मुख म्हणजे समोरासमोरील बाजूंमध्ये एकही सामायिक शिरोबिंदू नसतो. का नसतो? कारण बघा त्या कशा आहेत? समोरासमोर आहेत, बरोबर. ह्यांचे शिरोबिंदू आहेत AB, ह्याचे आहेत DC. मग ह्याच्यामध्ये सामायिक असणार का शिरोबिंदू? नाही, बरोबर. म्हणूनच काय? सम्मुख बाजूंमध्ये सामायिक शिरोबिंदू नसतो. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया, चौकोनाचे लगतचे कोन. लगतचे म्हणजे काय? जवळजवळचे कोन. ठीक आहे. तर आता इथे तुम्ही हा चौकोन बघताय. ह्या चौकोनामध्ये लगतचे कोन कुठले असतील, तर बघा हा जो कोन आहे, कोन DEF, आणि कुठला कोन, तर GFE. म्हणजेच कुठला बघा, हा जो कोन आहे DEF आणि GFE, बरोबर. हा आणि हा कोन, बरोबर. तर हे जे 2 आहेत ते लगतचे कोन आहेत. आणि यांच्यामध्ये ही EF जी आहे ती काय आहे? सामायिक बाजू आहे. त्यांच्यामध्ये एक सामायिक बाजू आहे, म्हणूनच हे 2 कोन काय आहेत? लगतचे कोन आहेत. तर आता आपण जोड्या लिहून बघूया कोणत्या कोणत्या येतील बघा. तर पहिली तर आपल्याला इथे सापडली आता कुठली? ही DEF आणि GFE, बरोबर. आपण इथे लिहून घेऊया. कोन म्हणून लिहावं लागेल आपल्याला, कोन DEF आणि कोन GFE. त्याच्यानंतर कुठला असेल बरं? कुठली? आता एक सामायिक बाजू जर आपण ही घेतली तर कुठले 2 कोन येतील? DGF आणि कोन EFG, बरोबर. म्हणजेच काय? कोन DGF आणि कोन EFG हे काय असतील, तर लगतचे कोन असतील. 3 नंबरची जोडी कोणती येईल बघा. समजा आता आपण ही बाजू सामायिक घेतली, कोणती? DG, बरोबर. तर हे 2 कोन असतील ते लगतचे कोन असतील. म्हणजेच त्यांची नावं काय येतील, तर कोन EDG, बरोबर. कोन EDG व काय येईल? कोन FGD, बरोबर. FGD हे झाले लगतचे कोनाची तिसरी जोडी. तर चौथी आता कोणती बाजू राहिली आहे सामायिक बाजू घ्यायची, तर ही DE ही बाजू राहिली आहे. ह्याला जर आपण घेतली तर हे 2 कोन येतील. मग नाव काय येणार? GDE आणि FED, बरोबर. कोन GDE व कोन FED हे झाले लगतच्या कोनांच्या जोड्या. त्यांनी काय दिले बघा, चौकोनाच्या 2 कोनांमध्ये एक बाजू सामायिक असते. आता हे जे 2 कोन होते D आणि E त्यांच्यामध्ये ही एक बाजू सामायिक होती. त्या कोनांना चौकोनाचे लगतचे कोन असे म्हणतात. चौकोनाच्या ज्या 2 कोनांमध्ये एकच बाजू सामायिक असते त्या 2 कोनांना लगतचे कोन असे म्हणतात. ठीक आहे.
आता आपण आपला पुढचा भाग बघूया. तर पुढचा भाग काय आहे बघा, चौकोनाचे सम्मुख कोन. आता सम्मुख म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला मगाशी, समोरासमोरचे, बरोबर, समोरासमोरचे कोन. अगदी सोपं आहे. तर आता बघा इथे त्यांनी काय विचारलं आहे, कोन EFG चा सम्मुख कोन कोणता. हा कोन EFG आहे त्याचा सम्मुख कोन कोणता. आता जर आपण ही मगाची जर आकृती पाहिली तर बघा कोन कोणता सांगितला त्यांनी, EFG, म्हणजे याचा सम्मुख कोन कोणता, हा येणार समोरचा, बरोबर. त्याचं नाव काय येईल तर EDG किंवा GDE, बरोबर. मग ते आता आपण इथे लिहून घेऊया. EDG, कोन EDG, बरोबर, समोरचा कोन. दुसरा प्रश्न काय आहे तर FGD चा सम्मुख कोन, FGD, बरोबर. त्याचा सम्मुख कोन कोणता येईल बघा, तुम्ही जर आकृती बघितली तर FGD हा कोन आहे. ह्याचा समोरचा कोन कोणता येईल तर DEF, बरोबर, DEF. मग आपण इथे लिहून घेऊया DEF. ह्या झाल्या सम्मुख कोनांच्या जोड्या. तर सम्मुख कोनांमध्ये आता बाजू असते का सामायिक, नाही, कारण ते समोरासमोर असतात, बरोबर. हे समोरासमोरचे कोन आहेत, त्यांच्यामध्ये बाजू असतात त्या दोघांच्या पण वेगळ्या वेगळ्या असतात, त्यांच्यामध्ये एकही सामायिक बाजू नसते. म्हणून इथे त्यांनी काय दिलं आहे, चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एकही बाजू सामायिक नसते त्या कोनांना चौकोनाचे सम्मुख म्हणजे समोरासमोरचे कोन असे म्हणतात, बरोबर. आता बघूया आपण चौकोनाचा कर्ण. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघा, इथे तुम्हाला एक आकृती दिली आहे ही वरची ABCD. त्याचे काय केलेत त्यांनी, सम्मुख जे कोन आहेत समोरासमोरचे, आता हा कोन जो A आहे आणि हा जो कोन C आहे, त्यांनी तो काय जोडला आहे, त्याचा शिरोबिंदू जोडला आहे. तर A आणि C हा शिरोबिंदू त्यांनी जोडला आहे. त्याच पद्धतीने हे जे दुसरे दोन सम्मुख कोन आहेत, कोन B आणि कोन D, यांचे दोन शिरोबिंदू त्यांनी जोडलेले आहेत. कोणते, B आणि D. मग हे जे जोडल्यानंतर जे रेख तयार झाली आहे AC आणि BD, यांना काय म्हणतात, चौकोनाचे कर्ण. ठीक आहे. दोन सम्मुख कोन जोडल्यानंतर किंवा दोन सम्मुख कोनांचे शिरोबिंदू जोडल्यानंतर जो रेषाखंड तयार होतो त्यांना काय म्हणतात, चौकोनाचे कर्ण. इथे बघा त्यांनी व्याख्या दिली आहे, चौकोनाच्या सम्मुख कोनांचे शिरोबिंदू जोडणारे रेषाखंड म्हणजे चौकोनाचे कर्ण. अगदी सोपं आहे. समोरासमोरच्या कोनांचे जर शिरोबिंदू जोडले तर कर्ण तयार होतो. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. तर बघा पुढचा आपला हे काय आहे, तुम्ही आतापर्यंत काय बघितलं होतं की आपण जर एखादे त्रिकोणाकृती आकृती घेतली किंवा त्रिकोण घेतला तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज किती असते, 180 डिग्री, बरोबर. 180 डिग्री एवढी कोनांची बेरीज असते, बरोबर. किंवा तीन कोनांच्या मापांची बेरीज किती असते तर 180 डिग्री. मग आता चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज किती असेल, बरोबर. तर चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज किती असते, कोनांच्या मापांची बेरीज 360 असते. कारण बघा हा पूर्ण एक चौकोन आहे, कोणता, PQRS. त्याच्यामध्ये जर आपण एक मध्ये कर्ण काढला हा PR, तर त्याचे दोन त्रिकोण तयार झाले, बरोबर. हा पहिला आणि हा दुसरा, असे दोन त्रिकोण तयार झालेत. तर ह्या पहिल्या त्रिकोणाची बेरीज किती असेल, कोनांच्या मापांची 180, आणि ह्या दुसऱ्या त्रिकोणाची कोनांची मापांची बेरीज किती असेल तर 180. मग दोन्ही मिळून किती झाले, 360. म्हणून चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 असते. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा आता आपण बघूया बहुभुजाकृती म्हणजे काय. तर बहुभुजाकृती म्हणजेच काय, तर त्रिकोण, चौकोन, पंचकोन आणि 5पेक्षा जास्त बाजू असलेल्या ज्या बंदिस्त आकृत्या असतात त्यांना म्हणतात बहुभुजाकृती. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही त्रिकोण तर पाहिला आहे, चौकोनसुद्धा तुम्हाला माहिती आहे,
तर जर तुम्ही आता इथे बघितला तर हा काय आहे, पंचकोन. हा पंचकोन काय आहे, कारण त्याला किती बाजू आहेत, 5. 1 2 3 4 आणि 5. किती बाजू आहे त्याला, 5. म्हणून ह्याला काय म्हणतात तर पंचकोन. तुम्ही इथे जर फूल घेतलं, हे फुलाच्या जर आपण 5 पाकळ्या अशा जोडल्या ह्या पद्धतीने, तर त्याचा काय तयार होतो, तर पंचकोन तयार होतो. मग आता ह्यांनी काय विचारले, पंचकोनांच्या शिरोबिंदूंची नावे. शिरोबिंदू म्हणजे तुम्हाला माहितीच आहेत, जे हे सगळे ABCD आहेत ते काय आहेत त्याचे, हा A शिरोबिंदू आहे, B पण शिरोबिंदू, तसे C D आणि E हे त्याचे 5 शिरोबिंदू असणार आहेत, कारण हा काय आहे, पंचकोन. पंचकोनांच्या बाजूंची नावे कोणती कोणती असतील, तर AB BC CD DE आणि AE. त्यानंतर पंचकोनांच्या कोनांची नावे कुठली कुठली असतील, तर कोन B, कोन A, कोन E, कोन D आणि कोन C असतील त्याच्या पंचकोनांची नावे. ठीक आहे, ह्या सगळ्या काय होत्या, बहुभुजाकृती. तर आता आपण पुढे जाऊया. आपला सराव संच बघा. सराव संच किती आहे, हा 37. तर काय विचारलं आहे त्यांनी, अगदी सोपा प्रश्न आहे. खालील आकृत्यांचे निरीक्षण करा व त्यांची नावे लिहा. तुम्हाला जर तुम्ही नावं लिहायची असतील, ओळखत नसेल, तर काय करायचं, फक्त त्या आकृत्यांच्या किती बाजू आहेत किंवा त्याला किती कोण आहेत हे एवढं फक्त मोजायचं आहे. आता आपण बाजू मोजूया. बघा किती आहेत, 1 2 3 4 आणि 5. 5 बाजू आहेत, म्हणून हा काय झाला, पंचकोन. ठीक आहे. दुसरा मोजूया, किती बाजू आहेत त्याला. बघा ही झाली 1 2 3 4 5 आणि 6. 6 बाजू आहेत, मग त्याला काय म्हणतात बरं, तर षटकोन. 6 बाजू असलेल्या आकृतीला म्हणतात षटकोन. ठीक आहे. त्यानंतर आता हा तिसरा बघा काय आहे, ह्याला बघा किती बाजू आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 बाजू आणि 7 कोण असतात, म्हणून त्याला म्हणतात सप्तकोन. बरोबर. आणि चौथी बघा किती बाजू आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. 8 बाजू आणि 8 कोण आहेत त्याला, म्हणून त्याला म्हणतात अष्टकोन. ठीक आहे. हा होता सराव संच 37. आता आपण पुढे जाऊया. तर बघा हा आहे सराव संच 38. आपल्याला काय करायला सांगितलं, त्यांनी एक चौकोन काढायला सांगितला आहे. तर आपण इथे आता पहिला काय काढूया, एक चौकोन काढूया. कोणता, XYZW. इथे हा चौकोन काढून घेतलेला आहे, चौकोन XYZW. चौकोन काढताना त्याची जी नाव दिलेलं आहे त्याचप्रमाणे नाव देत यायचं, XYZW. ठीक आहे. तो क्रम लक्षात ठेवायचा आणि तशीच नावं द्यायची. तर पहिला प्रश्न काय विचारला आहे त्याने, त्याच्यामध्ये सम्मुख कोणांच्या जोड्या लिहा. सम्मुख म्हणजे काय सांगितलं होतं मी, समोरासमोरचे. म्हणजेच काय, तर कोण हा W आणि हे Y, हे जे 2 कोण आहेत ते काय आहेत, सम्मुख आहेत. ती झाली त्यांची जोडी. मग आपण काय लिहूया, कोण पहिला ह्या कोणाचं नाव लिहूया, कोण XWZ व कोण ह्या, आता ह्या नाव ह्याच्या समोरचा हा आहे ना Y, त्याचं नाव काय येईल, तर XYZ. ही झाली पहिली जोडी. दुसरी जोडी कोणती येईल, तर हा कोण X आणि हा कोण Z. बरोबर. पहिला Xचं नाव लिहूया, कोण WXY. त्याच्या समोरचा कोणता आहे, हा झेडवाला, कोण YZW. ह्या काय झाल्या, तर सम्मुख कोणाच्या जोड्या. आता आपल्याला दुसरा प्रश्न काय विचारला आहे बघा, तर सम्मुख बाजूंच्या जोड्या. सम्मुख म्हणजे काय, समोरासमोरच्या बाजू. बरोबर. तर आता बघा आपण इथे लिहूया. पहिलं काय येईल, तर सम्मुखची XW आणि ही
वाय झेड. ह्या झाल्या समोरासमोरच्या, बरोबर. मग आपण इथे लिहूया बाजू XW व बाजू YZ. ठीक आहे. दुसरी जोडी कोणती येईल तर ही बाजू WZ व बाजू XY. बाजू XY. किती असतात जोड्या? 2च जोड्या असतात, कारण त्याला फक्त 4च बाजू असतात. समोरासमोरच्या बाजूंच्या जोड्या फक्त 2 असतात. त्यानंतर आता आपण बघूया आपला तिसरा प्रश्न काय दिला त्यांनी स्वाध्यायामध्ये. लगतच्या बाजूंच्या जोड्या लिहा. ठीक आहे. तर आपण इथे लिहूया लगतच्या बाजूंच्या जोड्या. तर लगतच्या म्हणजे काय? शेजारच्या, बरोबर. म्हणजे कुठल्या येणार तर ही XW, ही जी दिसते तुम्हाला, मी तर जरा वेगळ्या कलरने करून दाखवते. तर बघा, ही जी XW आहे त्याची लगतची बाजू कोणती येणार तर XY, कारण ह्याच्यामध्ये एक शिरोबिंदू काय पाहिजे? सामायिक पाहिजे. म्हणून ह्याची काय पहिली जोडी येईल तर लगतच्या बाजूंची बाजू XW व बाजू XY. त्यानंतर दुसरी जोडी कोणती येणार बघा. तर आता जर आपण W हा जर सामायिक शिरोबिंदू घेतला तर बाजू WX आणि बाजू WZ, बरोबर. तर बाजू WX व बाजू WZ. अशाच पद्धतीनं पुढं काय येईल तर Z जर आपण सामायिक शिरोबिंदू घेतला तर बाजू ZY आणि ZW. चौथी कुठली येईल बघा. Y जर आपण सामायिक शिरोबिंदू घेतला तर YX आणि YZ ह्या दोन काय येणार लगतच्या बाजूंच्या जोड्या. बाजू YX व बाजू YZ. ठीक आहे. ह्या झाल्या लगतच्या बाजूंच्या जोड्या. किती आहेत त्या? 4 आहेत. ठीक आहे. स्वाध्यायामध्ये पुढचा प्रश्न बघा काय दिला त्यांनी. तर लगतच्या कोनांच्या जोड्या. तर लगतचे कोन म्हणजे काय बघा, शेजारचे कोन. मग त्यांच्यामध्ये काय असते? एक बाजू काय असते? सामायिक असते. मग जर आपण ही जर बाजू एक सामायिक घेतली तर कोणते कोन लगतचे येतील तर कोन X आणि कोन Y हे काय येतील? लगतचे कोन येतील. तर आता आपण खाली लिहून घेऊया. इथंच लिहिते आता मी, हे तुमचं लिहून झालंच असेल ते लिहिते. लगतच्या कोनांच्या जोड्या म्हणजे शेजारी शेजारी असणारे कोन. ठीक आहे. पहिली जोडी काय येईल तर हा कोन, बरोबर. म्हणजेच कोणता? कोन WXY व कोन ZYX. दुसरी जोडी कोणती येईल बघा. जर आपण ही बाजू सामायिक घेतली तर कोन X आणि कोन W, बरोबर. म्हणजेच काय तर कोन YXW व कोन ZWX किंवा XWZ. तिसरी जोडी कोणती येईल बघा. जर आपण ही बाजू सामायिक घेतली तर कोन W आणि कोन Z, म्हणजे त्याचं नाव XWZ व कोन YZW. आता चौथी जोडी बघा. आता आपण ही बाजू सामायिक घेऊया शेवटची आपली YZ.
तेव्हा हे दोन कोण असतील, हे काय असतील, लगतचे कोण असतील. मग काय येईल पहिला नाव WZY व कोण XYZ. हे काय झाले, लगतच्या कोणांच्या जोड्या. आता बघा 5वा प्रश्न त्यांनी काय विचारलाय. 5वा प्रश्न आहे चौकोनाच्या कर्णांची नावे लिहा. चौकोनाचा कर्ण म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा आपण समोरासमोरील जे कोण असतात, बरोबर, सम्मुख जे कोण असतात त्यांचे जे शिरोबिंदू आहेत ते जर आपण जोडले, तर हे शिरोबिंदू कोणते आहेत, तर हा X बरोबर आणि हा Y. हे जर शिरोबिंदू आपण जोडले तर ह्याला काय म्हणतात, चौकोनाचा कर्ण. त्याचप्रमाणे हे जे दोन कोण आहेत Y आणि W हे सुद्धा सम्मुख कोण आहेत, त्यांचे सुद्धा जर आपण शिरोबिंदू जोडले, म्हणजेच हा W आणि हा Y जर जोडले तर हा सुद्धा एक कर्ण होतो. मग कर्णांची नावं काय येतील, तर कर्ण XZ आणि कर्ण YW. मग आपण आता इथे लिहून घेऊया कर्णांची नावे. पहिला काय येईल, कर्ण XZ आणि दुसरा काय येईल, तर दोनच कर्ण असतात चौकोनाला, कर्ण YW. ठीक आहे, तर हे झाले आपले दोन कर्ण. आता आपण ह्यातला शेवटचा प्रश्न बघूया. काय सांगितलंय त्यांनी, तर चौकोनाची नावे वेगवेगळ्या प्रकारे लिहा. आता बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं स्टार्टिंगला, चौकोनाचं नाव आपण कसं लिहू शकतो, तर आपण एकतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जाऊ शकतो, म्हणजेच काय, तर XYZW बरोबर, आपण असं जाऊ शकतो, किंवा आपण उलट्या दिशेने जाऊ शकतो, XWZY बरोबर. तुम्ही कुठूनही चालू करू शकता. आता मी X पासून चालू केलं तर तुम्ही Y पासून सुद्धा चालू करू शकता. तर बघा आता मी पहिला X पासून चालू करून लिहिते. काय काय येतील नावं, चौकोन काय येईल, XYZW, हे झालं घड्याळाच्या दिशेने. दुसरं काय येईल घड्याळाच्या उलट्या दिशेने, चौकोन XWZY. ठीक आहे. तिसरं काय येईल बघा, मी Y पासून चालू करते, YZWX. तेच घड्याळाच्या उलट दिशेने काय येईल, तर चौकोन YXWZ. 5वं काय येईल, मी Z पासून चालू करते, ZWXY, चौकोन ZWXY. तसंच ZYXW. फक्त ओळीने घ्यायचे आहेत नावं, मधून नाही कुठून पण घ्यायची. 7वं काय येईल, W पासून स्टार्ट करणार आहे आपण, WXYZ. शेवटचं काय येईल, तर WZYX, चौकोन WZYX. ही झाली चौकोनाची नावे. किती प्रकारे लिहिता येतात, तर 8 प्रकारे बरोबर, कारण एक घड्याळाच्या दिशेने जातं आणि एक घड्याळाच्या उलट्या दिशेने जातं बरोबर. तर बघा पुढचा दुसरा प्रश्न काय आहे, रिकाम्या चौकटीत बहुभुजाकृतींची बाजूंची संख्या लिहा. आपण मगाशी जे बघितलं होतं, आकृत्या दिल्या होत्या त्यांनी, त्याच्यामध्ये त्यांना 7 बाजू होत्या, 8 बाजू होत्या, त्यांची आपण नावे लिहिलेली होती. तसंच आता इथे काय करायचं आहे, त्यांनी नावं दिली आहेत, त्यांच्या बाजूंच्या किती संख्या असतात ते आपल्याला लिहायचं आहे. तर चौकोनाच्या बाजू किती असतात, अगदी सोपं आहे. चौकोनाला किती बाजू असतात, 1 2 3 4 बरोबर. अष्टकोनला किती बाजू असतील, तर त्याच्या नावातच आहे, अष्ट म्हणजे किती, 8. तरी पण मी तुम्हाला काढून दाखवते, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हा असतो अष्टकोन. अष्ट म्हणजे 8 म्हणून त्याला किती बाजू असतात, तर 8. त्यानंतर पंचकोन, पंच म्हणजे किती, 5 म्हणून त्याच्या बाजू किती असतात, तर 5. सप्तकोन, सप्त म्हणजे 7 म्हणून 7 बाजू. त्यानंतर षटकोन, षट म्हणजे 6 बरोबर. ह्या असतात त्यांच्या बाजूंच्या संख्या, त्याच्या नावातच ते लिहिलेलं असतं. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे,
आपल्या परिसरात आढळणारी बहुभुजाकृतींची उदाहरणे शोधा आणि त्यांच्या आकृत्या काढा. बघा, तुम्ही घरात जर बघितलं तर तुमच्याकडे घड्याळ जे असेल भिंतीवर लावलेलं, त्यांचा काही काही वेळा आकार गोल नसतो, तर तो काहीसा असा 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 म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असतील. आता हा अष्टकोन काढला आहे, पण तो वेगळासुद्धा असू शकतो, षटकोन असू शकतो, सप्तकोन असू शकतो, किंवा दुसरी एखादी फोटोची फ्रेम असेल तर, किंवा एखाद्या टोपणाचा आकार असेल झाकणाचा, डब्याच्या झाकणाचा, तर तो तुम्ही शोधून काढा. त्याच्या आकृत्या इथे काढा घरातल्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिला आहे त्यांनी. विविध फुलांच्या पाकळ्यांची टोके रेघेने जोडून होणाऱ्या आकृतीमध्ये बहुभुजाकृती दिसतात. त्यांच्या आकृत्या काढा व बाजूंच्या संख्या लिहा. म्हणजे विविध फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्यांची जर आपण टोके घेतली, समजा आता हे इथे फूल आहे, बरोबर. त्यांचे जर आपण पानांची म्हणजे फुलांची जी पानं आहेत त्याचे जर आपण असे टोक जोडले तर त्याची एक बहुभुजाकृती आकृती तयार होते. आता ह्याला किती बाजू झाल्या तर 1 2 3 4 आणि 5 बाजू झाल्या. म्हणजेच ही काय झालं तर पंचकोनाची आकृती तयार झाली. अशीच वेगवेगळ्या फुलांची तुम्ही आकृती काढा आणि त्यांच्या बाजूंच्या संख्या लिहा. पुढे काय दिलं आहे त्यांनी, शेवटचा प्रश्न. एक बहुभुजाकृती काढा व तिचे शेजारी दाखवल्याप्रमाणे त्रिकोणाकृती भाग करा. बरोबर. ही कोणती आकृती आहे बघा, किती बाजू आहेत ह्याला, 1 2 3 4 5 6 बाजू आहेत. म्हणजे हे काय आहे, षटकोन आहे. ठीक आहे. त्याचे त्यांनी काय केलं, त्रिकोणाकृती भाग केलेले आहेत. त्रिकोणाकृती म्हणजे काय, हा जो प्रत्येक भाग आहे तो काय आहे, त्रिकोण आहे. बरोबर. तर त्यावरून तिच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती होईल ते ठरवायचं. तर बघा, आता हे एका त्रिकोणाचं बघितलं तर एका त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180. हा झाला पहिल्या त्रिकोणाची कोणांच्या मापांची बेरीज. असे किती त्रिकोण काढलेत त्यांनी याच्यामध्ये, किती त्रिकोण आहेत बघा ह्या आकृतीमध्ये. तर हा एक त्रिकोण आहे, 2 3 4 त्रिकोण आहेत. बरोबर. म्हणजे प्रत्येक त्रिकोणाची जर 180 जर डिग्री असेल तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, तर अशा 4 त्रिकोणांच्या सगळ्या कोणांच्या मापांची बेरीज किती येईल, तर त्याला 4ने गुणावं लागेल. बरोबर. मग किती येईल उत्तर, 4 0 0 4 8 32, हातच्याला आले 3, 4 1 4 आणि 3 7, 720 डिग्री. म्हणजे ह्या एकूण हे जे षटकोन आहे याच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असेल तर 720 डिग्री. जर तुम्हाला गुणाकार नसेल कळाला तर तुम्ही काय करू शकता, आता बघा हा आपण पहिला कोण घेतला त्रिकोण, त्याचे 180 डिग्री. त्यानंतर ह्या दुसऱ्या त्रिकोणाचे किती असतात, 180 डिग्री. त्यानंतर तिसऱ्या ह्याची आणि मग परत चौथ्या. म्हणजे सगळ्या त्रिकोणांच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असेल तर 720 असते ना, 720 डिग्री. बरोबर. ठीक आहे. असंच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हे काढा, बहुभुजाकृती काढा. तर त्याने षटकोन दिला आहे तर पंचकोन काढा, चौकोन काढा, अष्टकोन काढा आणि त्यांच्यामध्ये काय करा, त्रिकोणाकृती भाग करून त्याची बेरीज करा त्याच्या कोणांच्या मापांची. ठीक आहे. तर हा आपला आता धडा संपलेला आहे.